आज प्रभाग 29च्या पोहरा नदीत घाणीचे साम्राज्य असल्याचे शिवसेना प्रभाग संघटक किशोर रंदई व शिवसेना दक्षिण विधानसभा संघटक विशाल कोरके यांनी प्रशासनास व्हिडिओद्वारे दाखवून दिले. खानदेश दर्पणसाठी कल्याणी कुलकर्णी, नागपूर. जय मित्रांनो, मी विशाल कोरके, विधानसभा संघटक दक्षिण नागपूर. आपण प्रभाग 29च्या पोहरा नदीच्या पात्रामध्ये उभा आहोत. याला पोहरा नदी म्हणतात, पण आता नाल्याचं स्वरूप झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हा पूर्ण नाला आहे. आज इथून लाईव्ह करण्याचं कारण असं होतं की भरपूर दिवसापासून संबंधित काही लोकांच्या इकडे तक्रारी होता की जाता येता आणि आजूबाजूच्या एरियामध्ये फार दुर्गंधी पसरलेली आहे. तर मी त्याचं कारण शोधलं की का बरं दुर्गंधी येते म्हणून. तर ते असं कळून आलं की प्रभाग 34 सिद्धेश्वरी नगर वगैरे तिकडून जो येतो आपला पूर्ण भाग प्रभाग 34 मधून, तर तिथे सिवरेजचे जे पाईप आहे, मोठे मोठे पाईप, हे यांनी सर्व नाल्यामध्ये टाकलेले आहे. ह्या नाल्यामध्ये ते सिवरेजचे पाईप आलेले आहे पूर्ण. त्याच्यामुळे काय होतं की समोर नरसाळा भागामध्ये एक एसटीपी प्लांट बनलेला आहे. समोर नरसाळ्यामध्ये एक एसटीपी प्लांट बनलेला आहे. हे वॉटर फिल्टरसाठी, हे सिवरेजचं फिल्टर करायसाठी त्यांनी ते पाणी तिथे ब्लॉक करून ठेवतात आणि त्याच्यामुळे इकडे पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे हा पूर्ण सिवरेजच्या पाण्याचा दुर्गंध आजूबाजूच्या परिसरात हा पसरत असतो. येण्या जाण्यासाठी हुडकेश्वर रोडवर हा एक ब्रिज आहे, इथून सर्व येणं जाणं करतात. ह्याच ब्रिजने सर्व येणं जाणं करतात. बघा, हा ब्रिज आहे, इथून सर्व येणं जाणं करतात. ते येणं जाणं करणाऱ्या प्रत्येक माणसाला याचा दुर्गंध येत असतो. आजूबाजूला आदर्श कॉन्व्हेंट आहे, आदर्श संस्कार शाळा आहे, सेंट पॉल आहे, इकडे समोर SOS आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता नागरी वस्ती आहे. हे पूर्ण नागरी वस्ती आहे. त्या सगळ्यांना या दुर्गंधीचा त्रास होतोय. तर प्रशासनाला विनंती आहे, आम्ही निवेदन पण दिलंय, त्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही लवकरात लवकर समस्येचे निवारण करावे आणि ह्या दुर्गंधीपासून स्थानिक जनतेला याच्यापासून दुर्गंधीपासून थोडीशी मुक्तता करावी. हे आमची प्रशासनाकडे आग्रहाची विनंती आणि मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खानदेश दर्पणसाठी कल्याणी कुलकर्णी, नागपूर.